अवधूत शब्द कोणाला लागू पडतो याच्यावर आपली चर्चा चालू आहे। हे कधी ना ऐकलेली कथा आज तुमच्या समोर मांडण्याचा एक पण आहे। 16 वर्ष झाली कथा कधी आपण ऐकली नाही। एवढ्या वर्षात असं एक अवधूत आमचं चरित्र आपण श्रवण करण्याचा प्रयत्न आज करू। काल 6वा स्कंद विराम झाला। 6व्या स्कंदामध्ये विश्वरूपाची कथा येते। विश्वरूपाची कथा झाल्याच्या नंतर भागवतामध्ये सुंदर महाराज 7म स्कंदामध्ये राजा परीक्षितीला शुभदेव प्रल्हाद चरित्र सांग। प्रल्हाद भी योगी, प्रल्हाद भी अवधूत आहे। पण प्रल्हादाची अवधूतात गंती होत नाही, भगवत भक्तामध्ये। प्रल्हाद लहान असते, आईच्या पोटात असते अगदी, तेव्हा त्याला नारद उचलून नेतात आणि त्या मातेला भगवत भजन सांगतात। इंद्र हरण करते, नारद वाचवतात आणि तिला आपल्या आश्रमामध्ये नेतात। इंद्राला सांगतात, इंद्रा ही भगवत भक्ताची माता, ही भगवत भक्त हिच्या पोटी येणार आणि जिच्या पोटी भगवत भक्ता येणार हे शब्द ऐकल्यावर नारद बाबाला नमस्कार इंद्र करतो, त्या मातेला नमस्कार करतो आणि त्या मातेला नमस्कार केल्याच्या नंतर नारद 3 प्रदक्षिणा मारतो। त्या मायेला सोडून देतात इंद्र महाराज। नारद घरी घेऊन येतात आणि नारद बाबा घरी घेऊन आल्यानंतर नारद बाबा आपल्या आश्रमामध्ये कयाळू राणीला ठेवतात। मुलाचा गर्भ पोटामध्ये आहे, जन्माला लहान आला तर मारून टाकला जाईल म्हणून 100 वर्ष ती आई पोटात मी गर्भबंद करते। 100 वर्ष हिरण्याक्षाची तपश्चर्या पूर्ण होते आणि हिरण्याक्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर हिरण्याक्ष नावाचा दैत्य ना अस्त्रानं ना शस्त्रानं ना अग्नीनं ना पाण्यानं ना काय काय मागून बसते देव झाले। लोकांना असं वाटते आपण लय हुशार, पण आपल्यापेक्षा 10 पटीनं हुशार कोण आहे? कोण आहे? परमात्मा आहे। तुम्ही किती हुशारपणा केला तरी परमात्मा समोर तुमचा हुशारपणा काय चालणार आहे? बोला, हरीच्या समोर आपला हुशारपणा काय चालणार आहे? देवा समोर काय चालणार आहे? सारी दुनिया का तू ही कर्णधार है, कर्णधार है। थोड़ा आवाज देंगे। बिना तेरे ना किसी को लगा पार है। गिन थोड़ा सा। बिना तेरे ना किसी को लगा पार है। तेरे बिजली से चलता है सारा, कमी कमी, सारा गगन, कमी आणखी, डोलती है हवा, खुलता है चमन। सगळ्या समाजामध्ये ईश्वर सगळ्यात श्रेष्ठ आहे। अस्त्रान नाही, शस्त्रान नाही, अग्नीन नाही, वाऱ्यान नाही, पाण्यान नाही, नाना मागून घेते। 12 महिन्यात नाही, ब्रह्मदेवानं उत्पन्न केलेल्या पुण्या जीवाच्या हातानं नाही, सगळं मागते। घरी परत येते, विष्णूची पूजा बंद करते, विष्णूचं मंदिर बंद करते, विष्णूची आराधना बंद करते आणि सगळं बंद केल्याच्या नंतर काय होते? जिकडं तिकडं महाराज विष्णू भक्ती नाश पावते आणि मग आपल्या प्रल्हाद बाळाला नेण्यासाठी नारदाच्या आश्रमात येते। प्रल्हादाला उचलते, विचारते, बाळा काय आवडते? प्रल्हाद काय सांगते? श्रवणम, कीर्तनम, अर्चनम। मला देवाची 9 प्रकारची भक्ती आवडते। प्रथम भगती कर संतन संगा, दुसरी भगती मम कथा प्रसंगा। ही भक्ती, जी भक्ती भागवतामध्ये श्लोकात वर्णन केली, ती रामचरित्र मानस मध्ये शबरीला समोर करून भगवान राम वर्णन करतात। प्रथम भगती कर संतन संगा, दुसरी मम कथा प्रसंगा। प्रथम भक्ती कोणती आहे? प्रथम भक्ती भागवतातली प्रथम भक्ती जर असेल तर प्रथम भगती कर संतन संगा, श्रवण करणे। देवाकडे जाण्याची पहिली पायरी जर कोणती असेल तर देवाकडे जाण्याची पहिली पायरी आहे देवाची कथा ऐकणं। कथा ऐकल्याशिवाय भजन बसत नाही, कथा ऐकल्याशिवाय प्रेम मिळत नाही, कथा ऐकल्याशिवाय मनुष्याला वैराग्य येत नाही।
काल कोणतरी विचारत होतं, महाराज तुम्ही कुठे शिकले? मी कुठे शिकलो नाही. म्हणजे मग तुम्ही सगळ्यात पहिलं भागवत कुठं वाचलं? म्हणलं पहिलं भागवत कुठं वाचलं हे मला ध्यान नाही, सगळ्यात पहिलं भागवत कुठं ऐकलं हे ध्यान. पंढरीनाथ भगवान की. 1999 मध्ये मी 9-10 वर्षाचं होतो आणि वाशिमला चरखा मिल मध्ये एका महाराजाची कथा ठेवली गेली, मारवाडी समाजातर्फे सुदर्शनाचार्य महाराज. काय वाणी होती, काय भागवत सांगायचं. महाराज मी भागवताला तिथं शाळा पाडू पाडू जायचो आणि दिवसभर भागवत ऐकायचो. त्याचा एक शब्द आणखीन मी कानात गुंजते. ते एक देवाला आवाज द्यायचे. जेव्हा कथा सुरू होते तर मी कसा आवाज देतो, हनुमानजी आईये हनुमंत बिराजिये म्हणतो काय, तसं ते देवाला आवाज द्यायचे. भक्तों के सभा में भगवान पधारो रे, भक्तों के सभा में भगवान पधारो रे. आओ जी विराजो प्रभु आसन बिछायो है. थोडं प्रबल कमी करायचं. आयो जी विराजो प्रभु आसन बिछायो है, भक्तों के सभा में भगवान पधारो रे. देवाला आवाज द्यायचे महाराज. आणि देवाला आवाज देत असताना काय करायचे, काय गोड शब्द. 1999 मध्ये पहिलं भागवत द्यायचं ऐकलं. काय भागवत होत महाराज. एकच भागवत ऐकलं की परमात्म्याकडे आवड निर्माण झाली, भक्तीची आवड निर्माण झाली, देवाची आवड निर्माण झाली. काय कथा होती त्यांची, काय सुंदर बोलायची. काही महात्म्यांची वाणी कानावर पडली पाहिजे. एकदम डायरेक्ट कोणी देव नाही झालं. देव कोण होते पहिले श्रवण करा. श्रवण केल्याच्या नंतर जरासं संत संगतीत राहा. मी तर पुन्हा पुन्हा म्हणतो संत संगतीत राहा. पुन्हा पुन्हा संत संगती करा. काही नाही येत अवगुण असल तरी राहा. काल कोणतरी म्हणे दारू पिणाऱ्या इना घ्याव का नाही, चर्चा आली माझ्या. इनाच द्याव त्याच्याकडे, काऊन नाही द्यायचा. एका गावात एक दारू पिणारा आला. दारू पिणार काय महाराज म्हटलं, काय म्हणे परमार्थात काय महत्व आहे? म्हणलं काहीच महत्व नाही, फक्त दिवसभर इना घे, 5 घंटे इना घे, बस तू समजून जाईल महत्व काय. मी म्हणलं स्वतः घडलेली गोष्ट आहे. आणि महाराज ते माणूस बी कोण्या गावचा होता ते बी सांगू शकतो, पण कशाला ऍडव्हर्टाइज करायची. आपला काय कागद थोडी वाटायचे आपल्याला, याने हे चमत्कार झाला आणि त्याला ते चमत्कार झाला. चमत्काराला मानणारा माणूसच नाही मी. चमत्कार मला इतका राग येते चमत्काराला. सगळ्यात जास्त राग जर कशाचा येत असेल तर चमत्कार. सर्वत्र चत्रम कत्रती बुद्धिवा. बुद्धीतनी कोणताही दोष असला तरी चालते, पण माणसाला चमत्काराची आस नाही लागली पाहिजे. आणि मोठमोठे क्वालिफाईड लोक आहेत का नाही, मोठमोठे साहेब लोक, प्रोफेसर लोक, मोठमोठे श्रीमंत लोक, यायला सवय लागलेली चमत्कार. चमत्कार झाला, चमत्कार झाला. फालतूपणा सोडून द्या. काय चमत्कार झाला? चमत्कारात जर तुमची बुद्धी फसली ना तर निघणं शक्य नाहीये. मानत नाही या गोष्टी, कधी अनुभव घेतला नाही. पण मी त्या पितळेच्या हातात इना देऊन टाकला, घे म्हणलं धर. आणि त्यानं 12 ते 4 इना घेतला. संध्याकाळी इना ठेवला, चालला गेला. दुसऱ्या दिवशी माळ आणली. महाराज महाराज म्हणलं काय, मला माळ घाला. म्हणलं आता एवढ्या अर्जंट? म्हणे हो एवढ्या अर्जंट. मला पहिले माळ घाला. मी म्हटलं काऊन घालायची, एवढ्या अर्जंट का घालायची, काय गरज एवढ्या अर्जंट माळ घालायची. ते म्हणे महाराज या गावातल्या लोकांना मी दारू पिऊन धिंगाणा करायचं तर सगळ्यांमध्ये मारलं. धिंगाणा करायचं लोक मारे, पण तुम्ही मला विना धिंगा लावला, सगळं गाव माया पाया पडलं. ही ताकद आहे परमार्थात. पंढरीनाथ भगवान. कोणी येऊ द्या ना, कसा येऊ द्या, तुम्ही काऊन त्याचे दोष पाहत बसता. तुम्हाला कोणाचा अधिकार दोष पाहायचा? बिलकुल नाही. कोणाचा दोष नाही दिसला पाहिजे माणसात, कसाही येऊ. भोला भटका विषयी आवे, तुम्हारी अदी सत संगत पावे. अज्ञानों का तिमिर नाश कर, अज्ञानों का तिमिर नाश कर, हो
ज्योत प्रकाश उजियारो। जय मंगल गुरुदेव हमारो, जय मंगल गुरुदेव हमारो। काय भाव असेल महाराज, काय श्रद्धा असेल, विचार करा, दोष भाव नका। तुम्हाला जरासं जरी देवाकडे जायचं असेल, अशी तुमच्या मनात इच्छा असेल, तर एखाद्या साधूची संगत करा, संत संगत करा, काहीच करू नका। एक माणूस त्या दिवशी आला, त्यामुळे महाराज मी फार भागवत ऐकायला लागलो, 4-5 भागवत ऐकतो, युट्यूबवर ऐकतो, घरी ऐकतो, म्हटलं बरं आहे, चांगली गोष्ट आहे। म्हणे पण एवढे भागवत ऐकतो मी, पण माझ्यात अवगुण कधी कधी जागे होतात, मी काय करू? म्हणलं काहीच करू नको, तुला समजा लागलं ना अवगुण जागे होतात, नेमके आता टाइम आला ते अवगुण सोडायचे। पंढरीनाथ भगवान इतक्या दिवस समजलं का मी अवगुण? एक लक्ष द्या बा, भागवत ऐकता ऐकता, कथा करता करता, श्रवण करता करता, सत्संग करता करता तुम्हाला असं वाटायला लागलं की माझ्यात अवगुण आहे, मी पापी आहे, माझ्यात काहीतरी कमतरता आहे, मी दोषी आहे, मग हेच तर टाइम आला नेमका अवगुण बाहेर सोडायचा। तुमच्या भजनानं, तुमच्या सत्संगानं ते राक्षस काय झाले, खडबडले, आतले आता जागे झाले, ते बाहेर निघायसाठी तयार आहे। आणखी 2-4 भागवत ऐकले की बसते बचत आता। जरा 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 चालत राहिलं पाहिजे, है ना? कोठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाल, तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाला घाल, तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाला घाल। चला चालत राहा, चालत राहा, संत संगत करा, कशी करा महाराज, कशीही करा, कोण्याही अवस्थेत संत संग करा। संत संगतीने थोर लाभ झाला, 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 संत संगती सुंदर शब्द आहेत महाराज। संत संगतीने थोर लाभ झाला। काहीच करू नका, कितीही दगड असू द्या माणसं, फक्त संत संगतीत करा। कुणातरी संत संघाला पकडून राहा, कुणातरी साधूला पकडून राहा। जबाबदारी साधूची आहे। व्यासजी सुंदर कथा सांगतात की संत संगती घडली पाहिजे। माझ्या जीवनात मी कथा शिकली ना, पहिलं काम काय केलं, 1999 मध्ये मी कथा पहिली ऐकली। सुदर्शन महाराज भाव कथा सांगायची, असं वाटायचं काय साक्षात सुखदेव बोलायला लागले, व्यास बोलायला लागले। भागवत कारण कथा कधी सांगितली पाहिजे, नाटकबाज नाही बोलायला लागले। काय महाराज लोक बोलतात नाटकबाज, असं काय नाटक करून बसला तेजवर, शुकाचार्य इधर से आए उधर से गए, काय ते सांगतंय। कथा इथून नाही सांगितली पाहिजे, इथून सांगितले गेले पाहिजे। कथा नाटक नाही, नाटककार कोणी करत। मम गुण गावत पुलक शरीरा, गह गह गीत बहत नीरा, तुळशीदासजी। कथा कशी सांगितली पाहिजे, मम गुण गात पुलक शरीरा,
कथा सांगताना शरीर पुलकित झालं पाहिजे, ऐकणाऱ्याचं बी वाचणाऱ्याचं बी. तर कथा सांगा, नाही तर काय राधाजी दरसे आई कान्हाजीने आक मारी असं वाटते. याचा कशी धाबा होता याची. काय कथा येत आहे, काय त्या कथेचा धिंगाणा करून टाकला लोकांनी भागवताचा. आणखीन जर खरंच 10-20 भागवतकार चांगले जन्माला नाही आले ना अभ्यासू, तर काही दिवसानं लोकांना असं वाटल कृष्ण म्हणजे कोण होता, कृष्ण म्हणजे परशा आणि राधा कोण होती आरची. बस यायचं असंच काहीतरी होतं लव्ह मॅरेज. बरोबर आहे, यायचं असंच काहीतरी लव्ह मॅरेज होतं असं वाटल लोकांना. आयच्या गवळणी तू जब जब मुझको पुकारे मैं चली आऊ यमुना किनारे. म्हणजे त्याला काही काम नव्हतं, मिसकॉल मारला की राधा चालली पडत. आयच्या गवळणी सरळ चरित्र कृष्ण चरित्राचा धिंगाणा केला लोकांना, नाश केला कृष्ण चरित्राचा. पुन्हा पुन्हा बोलायला लागलो यावर्षी हे विषय. भगवद्गीता काय सांगते, भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं यत्र योगेश्वरम कृष्ण यत्र प्रार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मम. कृष्ण कोण आहे, योगेश्वर कृष्ण, योगियांचा राजा कृष्ण आहे. आमच्या भागवतकार लोकांना त्याला भोगी करून टाकलं. भोगी काय चरित्र सांगतात राधेचं कृष्णाचं. अरे कृष्ण जेव्हा 2 वर्षाचा होता तेव्हा राधा 24 वर्षाची होती, माहितीये का नाही. कृष्ण जेव्हा 2 वर्षाचा होता तेव्हा राधा 24 वर्षाची होती. म्हणजे भगवान श्रीकृष्णापेक्षा राधा किती वर्षानं मोठी होती, 22. वयानं 22 वर्षानं मोठ्या असणाऱ्या स्त्री सोबत कोणता अनैतिक संबंध घडू शकतो. कृष्ण चरित्र उलट सांगत त्या चाललं जगात. दुःख होते आम्हाला. 11 वर्ष फक्त कृष्ण कुठं राहिले, गोकुळात राहिले. आणि 11 वर्षाच्या पोराच्या मनात वासना तरी असते, आणि असली तरी त्याचं शरीर तरी त्या वासनेला पुरवण्यासाठी उपयुक्त असते. काऊन गोपीचं चरित्र बदनाम करता, काऊन कृष्ण चरित्र बदनाम करता, काऊन राधेला बदनाम करता, काऊन अशा फालतू गवळणी म्हणतात. चरित्राचा धिंगाणा आहे जिकडे. कृष्ण चरित्र उलट प्रस्तुत केल्याचा उलट. राधा काय, राधा पराशक्ती, कृष्ण कोण आहे, ब्रह्म आहे. भागवत असं सांगा, मम गुण गात पुलक शरीरा. तुळशीदासजी म्हणतात शरीराला रोमांच उभे राहिले पाहिजे. मम गुण गात पुलक शरीरा गह गह गीत बहत नीरा. याचं मराठी ट्रान्सलेशन तुळशीदास महाराजाच्या शब्दाचं तुकाराम महाराज करतात. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम. ही कथा सांगा. 4 घंट्यासाठी ऐकणाऱ्याच्या तरी मनात कृष्ण आला पाहिजे. 4 घंटे बसले तुम्ही तर तुमच्या मनात कृष्ण आला पाहिजे, माझ्या मनात कृष्ण आला पाहिजे. या भावनेनं कृष्ण चरित्र सांगतात. कथेतली परिवर्तन होते. कथेतली काय होते बाबा, परिवर्तन होते. माझ्या डोळ्याने एवढा अनुभव घेतलेला आहे माझ्या कथेत. मी आता जरी जरा सोडून दिला भानगडी करणे. पहिले गोपाल कृष्ण भगवान की. पहिले काय काय अशा गावात भागवत गेले की त्या गावात महाराज आला की मारतोच म्हणून जातोच. काय होते पाहूनच. किती गावात असा वाद झाला, किती गावात असा ध्यास झाला. चितम हृदयसे सुखयते न सरम लोके भक्ती भावे न वृद्धतः. काय भाव असेल महाराज, काय श्रद्धा असेल. किती भागवतानं किती गावात परिवर्तन झालं. व्यासची सुंदर कथा सांगायला लागले. प्रल्हाद बाळ साधूच्या संगतीत राहिला. जीवनात काही नका करू, संत संग करा. तुम्हाला एक सांगू का बसणारे, तुम्हाला काही भेटल प्रारब्धान. तात मिले, भात मिले, परिवार मिले, कुटुंब मिले, दारा मिले, सगळं भेटल. लेकरं बाळ नातू बंधू परिवार समर्थ भेटायचं ते भेटल. पण एक गोष्ट भेटणं कठीण आहे, संताची संगत भेटणं कठीण आहे. खऱ्या साधूची कशी करा हो, कशी करा. एका घरी एक पोरग होत, खदाड होत, खदाड. त्याले जर समजा जेवायला बसलं आपल्याला किती पोळ्या लागतात, 5-6. 5-6च्या वरी
आता बस 4 पोळ्या झाल्या लहान लहान असल्या 4 पोळ्या आपण खातो ते किती खायचं 16 पोळ्या एवढा एवढा भात एवढी भाजी त्याचे जेव्हा 2-4 लाडू असले तर मग 50-70 लाडू त्याला लागायचे. आता ते एवढं खायचं म्हणल्यावर त्याला काय पुन्हा 2 टाइम लागत जाईल म्हणजे लागत जाईल. आता एक दिवस काय झालं बाप मेला माय मेली सावत्र भाऊच्या हाताखाली काम आलं बिचाऱ्याच. भाऊजाईने सांगितलं खबरदार येईल खाऊ घालायचं. घरातले 4 माणसं जेवढे खातात तेवढं एकटं खायला लागलं. हाकलून द्यायला त्या पोराला हाकलून दिलं तर गेलं अयोध्येत. माणसानं जाव मी कुठं दुनियेला हाकललं तर चांगल्या तीर्थावर तरी जावं माणसं. गेलं अयोध्येले आणि अयोध्येत एक पंडित पाहिला. त्या पंडिताचं वजन किती होतं कमीत कमी महाराज 2-3 क्विंटल वजन होतं. मग हे म्हणे हे पंडित जर 3 क्विंटलाचा आहे तर हे आपल्यापेक्षा जास्त खात असेल. म्हणजे त्याला कशाची बुद्धी कोणाला कशाची बुद्धी. मग हे आपल्यापेक्षा जास्त खात असेल म्हणजे तेवढा टमटून शिंपुडा घेतला तर रगत निघेल असा आहे. मग याच्याजवळ गेला आणि विचारलं म्हणे बाबा ओ बाबा तुम्ही तुमचं वजन किती म्हणे 2.5 क्विंटल तुम्ही किती खाता म्हणे मी 22 पोळ्या रोजच्या खातो. अरे बा माझ्यापेक्षा 4 शिल्लक खातो. मी 16 खातो तुम्ही 4 शिल्लक खाता. मग एवढं तुम्हाला जेवण कोण देते. आमच्या घरी तर मी जेवायला बसलो की भाऊजाया पोळ्या मोजत भाजी मोजत भात मोजत एवढं जेवण कोण परोसते तुम्हाला. घडी घटना लक्षात नाही एवढं जेवण कोण देते म्हणल्याच्या नंतर काय झालं त्यानं सांगितलं आमच्या गुरुजीचा मोठा मठ आहे आणि असे 100 लेकरं आमचे विद्यार्थी कामाला आहेत. आमच्या इथं काहीच कमी नाही अनाजच्या अनाज पडेले. म्हणजे मग काम काय करावं लागतं काहीच काम करावं लागत नाही. गुरु महाराजाचा अनुग्रह घ्यायचा आणि 24 तास श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम भजन करायचं. आश्रमातलं काही छोटं मोठं काम करायचं. म्हणे मग 2 टाइम जेवायला भेटल म्हणे हो. कोणी मोजणार नाही पोळ्या किती झाल्या म्हणे बिलकुल मोजणार नाही. चला म्हणे मी अनुग्रह घेतो. ते अनुग्रह घ्यायसाठी गेला का कशासाठी गेला झोपल्याला काय तुम्ही खायासाठी गेलं तिथं. गुरुजी पटकन अनुग्रह द्या. गुरुजी म्हणे एवढ्या लवकर अनुग्रह कशाला पाहिजे तुला. नाही ना मला भूक लागली म्हणे. भूकाचा अनुग्रहाचा काय संबंध म्हणे कालपासून घरच्या माणसाने हाकललं पोटात अन्नाचा कण नाही. तुम्ही पटकन एकदा अनुग्रह द्या मला जेवण करू द्या. गुरुजी म्हणे अरे गोळ जाऊ द्या. आणि पोळ्याला लवकर देव प्राप्त होते बा ध्यान ठेवायचं चाप्टरला नाही. जेवढा चाप्टरपणा करसाल तेवढा स्वतःचं नुकसान करसाल. भक्ती चाप्टरपणा कामा नाही. गेला अनुग्रह दिला कंठी गळ्यात घातली माळ गळ्यात घातली. गुरुजींना नियम सांगितले आणि माळ हातात दिली आणि जप श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. जपान भजन तर चालू झालं. आता भजन चालू केलं लगेच भजन झालं की जेवण झालं. कोणी पोळ्या मोजल्या नाही 16 खायच्या त्या दिवशी 20 खाल्ल्या गड्याला. तूप बीप शिरा बिरा आश्रमात का असं तसं असते का. बंद खाऊन खाल्लं आणि लगेच भजन करेन 2 टाइम जेवे भजन करेन 2 टाइम जेवे. भजन झालं सकाळी उठे 4ला भजन करे 9 वाजता उठला की स्वयंपाक घरात जाय वाडा पटकन. कोणी म्हणायचं नाही रोकटोक काही नव्हती. गुरुच्या आश्रमात काय कमी असते. पण असं चाललं 7-8 दिवस आणि 8 दिवस झाल्यावर हे 9 वाजता उठलं 4 वाजता उठला आंघोळ केली गंध लावलं माळ जपली 9 वाजेपर्यंत भूक लागली आणि पटकन गेलं स्वयंपाक घरात. पाहिजे स्वयंपाक घरात चुलच पेटवली नाही. मग त्यानं त्या गुरुजी जवळ गेला त्या आचार्याजवळ गेला. काऊ म्हणे आज काय झालं स्वयंपाक घरात चूल काऊन नाही पेटवली. तर ते गुरुजी म्हणतात आजची एकादशी आणि एकादशीला आश्रमात अन्न बनत नाही. एकादशी जर आश्रमात अन्न बनलं तर दोष लागते. मग हे म्हणे मी मरतो उद्या आलो द्वादशी मी पाहू शकत नाही. मग गुरुजीकडे गेला. गुरुजी मी जगू शकत नाही. मला जर आज सकाळचं जेवण नाही जेवलं संध्याकाळ मी मरून जातो. मला अन्न द्या. 1 टाइम तरी जेवण द्या. मारून रोज 2 टाइम जेवतो आज 1 टाइम तरी द्या. एवढं म्हणल्याच्या नंतर महाराज गुरुजी म्हणे अरे भोळं हे जाऊ द्या आपल्याला नाही पाप करता आलं नका करू. एक काम करा याले काय करा 20 पोळ्या होतील. आता त्याला पोळ्या किती लागतील 2 माणसाचं जेवण त्याले द्या. 2 माणसाचं लागते ना म्हणजे 2 माणसाचं जेवण द्या. जेवण कसं द्या पीठ द्या तांदूळ द्या डाळ द्या काहीतरी तेल गिल द्या आणि याला सांग
अयोध्येवर जाय, शरयूवर जाय, आणि शरयूवर जाय ते हातानं कर, आम्ही खाऊ घालत नाही, आम्ही अन्नाचा दोष घेत नाही, जाय आणि खाय. लगेच 2 माणसाचं जेवण आणतात, धान्य आणतात, त्याच्या हातात देतात, बेटा जाय आणि जाय अयोध्येवर जाय, आणि अयोध्येत जाऊन आपलं काय म्हणतात शरयूवर जाय आणि स्वयंपाक कर, खाय आणि घरी ये. पण ध्यान दे, स्वयंपाक झाला ना तर रामजीले भोग लाव. बिना रामजीले भोग लावल्याचा जर येशील तर जेवण दोष लागत. काही हरकत नाही महाराज. 2 माणसाचा स्वयंपाक घेतला, 2 माणसाचा स्वयंपाक घेतला, शरयूवर गेला, 16-17 पोळ्या केल्या, चांगला अर्धा किलोचा भात केला, सगळा स्वयंपाक तयार झाला आणि आवाज दिला, पंढरीनाथ भगवान की जय. त्या भाषेत ज्याच्या भाषा असेल त्या भाषेत आवाज दिला, खाली तयार आहे. रामजी पधारो मारो भोजन स्वीकारो रो, रामजी पधारो मारो भोजन स्वीकारो रो, रामजी पधारो प्रभू भोजन स्वीकारो. एवढं म्हणलं, पण कशाचा रामजी येते? 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, 3 घंटे झाले, 4 घंटे झाले, 5 घंटे झाले, रामजी ये ना, दिवसभर उपाशी राहिला. शेवटी म्हणे रामजी आता जर नाही आले तर जीव देतो. शेवटी काय झालं? लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. रामजी पधारले आणि खायला लागले. आता रामजी आल्यावर आनंद भाव का दुःख भाव? पण याले दुःख झालं. आलं तर आलं, आता 16 पोळ्या झाल्या, हे किती खाते? याले कशाचं दुःख झालं? पोळ्या किती झाल्या? 16, आणि आता हे किती खाते? रामजीनं खाल्ल्या 8, गेले राहिले 8, हे अर्ध जेवलं, घरी आलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा एकादशी आली. पुन्हा 15 दिवसानं गुरुजी म्हणत, बेटा तुला एकादशी आली, याला 2 माणसाचं धान्य द्या, याला झाडून द्या, नदीवर उपाशी राहू शकत नाही, आश्रमात कोणी करू नका. ते गुरुजीकडे गेलं, म्हणे गुरुजी मी जातो जेवायला, 2 माणसाचं नका, 3 माणसाचं द्या. म्हणे काहून? म्हणे ते रामजी आले होते गेल्या बारी 8 पोळ्या त्यानंच खाल्ल्या, माझ्यासाठी 8च राहिले, 8 पोळ्या माझं काहीच होत नाही, कोपराही भरत नाही. रामजी गुरुजी हसले, म्हणे अरे अरे जास्त भूक लागली असेल, याले एकच टाइम जेवा लागलं ना एकादशीला, जाऊ द्या देऊन टाका 3 माणसाचं. 3 माणसाचं जेवलं, गेला स्वयंपाक केला आणि केल्याच्या नंतर काय झालं? आवाज दिला, रामजी पधारो मारो भोजन स्वीकारो रो, रामजी पधारो मारो भोजन स्वीकारो रे. पण आता रामजी नाही आले. ऐका ना, आता रामजी नाही आले. आता कोण आलं? सीता मातेला घेऊन रामजी आले. बोल सीताराम भगवान की. रामजी आले आणि रामजी आले, सीता माता आणली. ते म्हणे मागच्या बारीने एकटं चालतं. आज एक बाई घेऊन आलं संग. आता ही बाई किती खाते किती नाही. 3 माणसाचा स्वयंपाक आणला होता, तो काय ते अर्ध खात होतं, 2 माणसाचं येलेला. ही तिसरी बाई कशाला आणली? काही गरज होती का आणायची? कटाळा आणला म्हणे या माणसाने. जाऊ दे, जसं असेल तसं. अर्ध रामजीला दिलं, अर्धा सीतामातेला दिलं, अर्ध यानं खाल्लं, घरी आला. पुन्हा एकादशी आली. पुन्हा एकादशी आल्याच्या बाद ऐका, पुन्हा एकादशी आल्याच्या बाद गुरुजीला म्हणे, गुरुजी आज 5 माणसाचा स्वयंपाक द्या. गुरुजी म्हणे पागल झाला का? अरे तुला कमी लागते, जास्त लागते, 2 तर 4 खाशील, 5 माणसाचा स्वयंपाक काय करायचं? म्हणे तुम्ही सांगत रामजीने भूक लावा. गेल्या बारी रामजी आला, त्या मागच्या एकादशीला रामजीने एक बाई घेऊन आला. आज म्हणे जर दुसरा कोणी आणला तर मग काय करायचं? जाऊ दे, देऊन टाक. गुरुजीने देऊन टाकलं. गुरुजीने दिलं, गेला स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्या नंतर आवाज दिला, रामजी पधारो सीता, रामजी पधारो रे, मारो भोजन प्रभुजी, सीता रामजी स्वीकारो रे. आवाज दिला, सीताराम आइये. सीताराम एकटे नाही आले, लक्ष्मण आले घेऊन आले. याला इतकं बोटं मोडायला लागलं. हे आज
3 माणसं येणार होते म्हणून 4 माणसाचा आणला आणि यानं डबल एक माणूस वाढवला. यानं पुन्हा एक माणूस वाढवला, पुन्हा स्वयंपाक केला, जेवले, चालले गेले. अर्ध्या पोट राहिल्याच्या नंतर काय झालं ऐका ना. जेव्हा दुसरी एकादशी आली 15 दिवसानं, गुरुजी म्हणे आता 7-8 माणसाचं द्या. गुरुजी म्हणे काहून? म्हणे ते रामजी बी आला, त्याचा भाऊ बी संघ आणला, त्याची बायको बी संघ आणली. आज जर एखादा इवाई जवाई आणला तर काय करा? त्यासाठी 7 माणसाचं द्या. 7 माणसाचा स्वयंपाक घेतला. गुरुजी म्हणे अरे 7 माणसाचं एकटं नाही खाऊ शकत. नक्की हे पोरगं काय करायला लागलं? आश्रमातला अनाथ चोरून विकायला लागलं. त्याच्यावर ध्यान ठेवा. गुरुजी मी ध्यान ठेवतो. गुरुजी म्हणत मी ध्यान ठेवतो, टेन्शन घेऊ नका. गुरुजी त्याच्या मांग गेले आणि गेल्याच्या नंतर काय पाहिजे ते तिथं बसलं. यानं पीठ ठेवलं, धान्य ठेवलं, डाळ ठेवले, तांदूळ ठेवले आणि हे बसलं तिथंच बसलं. त्यानं मनात विचार केला की मी बोलवतो एक आले, हे आणतात 2-3. आज काय करू? आज आधी बोलू मग स्वयंपाक करू. म्हणजे नेमके माणसं किती येतात समजल तर खरी. आणि मग यानं आवाज दिला, आओ जी विराजो प्रभु आसन बिछायो है, राम जी आओ सीता राम जी आओ रे, भरत संग प्रभु साथ ले आओ रे. भरत जी या, राम जी या, सीता जी या. पण त्या दिवशी काय झालं? रामजीची पुरी फॅमिली आली. भरत, शत्रुघ्न, मांडवी, शुभकर्णा, आणखीन कोण? उर्मिला आणि महाराज हनुमानजी. हे 4 भाऊ 4 बायकान. हनुमानजी 9 माणसं आले. हे मनातल्या मनात म्हणे आता एवढ्या माणसाला जर खायला करायचं तर आपल्याला राहीलच काय. यानं त्या सीता मातेच्या हातात गहू तापीत दिले. म्हणे तूच कर, तूच खाऊ घाल. मला काय भेटायचंच नाही तर मी कशाला खाऊ घाल? मी कशाला खाऊ सांगा? विनाकारण पंचायत कशाला कर? काही भेटतच नाही. एवढे 9 माणसं खायला लागले. 7 माणसं स्वयंपाक आणले, 2 माणसाचं मन लागते. मग भेटतच नाही तर कशाला मेहनत करायची? एवढ्या पोळ्या टाका, एवढी भाजी करा, एवढी रसोई करा, काय गरज काय? शेवटी सीता माता, लक्ष द्या ना, हनुमानजी वानर लाकडं जमा करायला लागले, भरतजी चूल मांडा लागले, ऐका. आणि सीता माता उंडा भिजवा लागली. स्वयंपाक सुरू झाला आणि गुरुजी पाहतात, गुरुजी धावत येतात, रडायला लागतात. ज्या देवाचा रात्रंदिवस ध्यास करतो ते देव माझ्या स्वप्नात येत नाही, पण तुझ्याच्यानं मला आज भेटला. ही ताकद आहे संत संगती. पंढरीनाथ भगवान. कोण्या संता संग राहा, त्याला देव भेटल न भेटल त्याचं जाऊ द्या तिकडं. संताची जिंदगी कुठं चांगली होती हो? संताच्या जीवनात दुःखच दुःख आहे. कोण्या साधूचं जीवन तपासत जाऊ नका. खऱ्या संताचं जीवन कधी तपासलं नाही पाहिजे. त्याच्या जीवनात दर्द आहे. मीराबाईचं जीवन किती खराब गेलं, तुकारामजीचं जीवन किती खराब गेलं, नामदेव महाराजाचं जीवन किती खराब गेलं. त्या संताने देव भेटो न भेटो त्याची काय माती व्हायची ती होईल. पण तुम्हाला हात जोडून आज भागवतातला संदेश देतो, तुम्ही कोण्या संताच्या संगतीत राहा, देव तुम्हाला भेटल. संताचे संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येण्याची पंथे. देव संता संगतीत भेटते महाराज. बाकी कोणती अशी जगातली संगती नाही की ज्याच्यात देव भेटल. संताला भेटो ना भेटो, जो बाटता फिरता है जमाने को उजाला, उसके ही दामन में होता है बहुत अंधेरा. पंढरीनाथ भगवान के. लक्ष द्या, देव प्राप्त करायचं असेल तर काय करा? संत संगती करा. नारदानं काय केली? नारदानं नारदाची संगती केली. नारदानं प्रल्हादाला मोक्ष दिला. हिरण्यकश्यपू विचारते काय आवडते? श्रवणम कीर्तनम अर्चनम. पुन्हा गुरुकुलात टाकते, पुन्हा विचारते काय आवडते? नारायण आवडते. शेवटी मारायचा प्रयत्न होतो. जाळल्या तरी जाते, प्रल्हादाला जाळल्या तरी जाते, पाडावून फेकल्या तरी जाते, समुद्रात बुडवल्या तरी जाते, काय काय नाही केल्या जात महाराज, सगळं केल्या जाते. पण तरी प्रल्हादाला काहीच होत नाही. प्रल्हादाला काहीच होत नाही. शेवटी बाप कंटाळते, विचारते सांग तुझा नारायण कुठे? सांग तुझा नारायण कुठे? सांग म्हणल्यानंतर हे म्हणते बाबा जळी स्थळी काष्टी पाषाणी भरून उरला रिका ठाव आहे. सगळीकडे या खांबात आहे का म्हणे? खांबात बी
खांबात म्हणल्यानंतर प्रल्हाद हलायला लागला. काय होते. पण जीवनात दोन गोष्टी आपल्या असल्या की घ्यायचं काम नाही. येऊन तेव्हा घरी जाऊ. दोन गोष्टी आपल्या झाल्या पाहिजेत. एक सद्गुरू आपला असला पाहिजे आणि एक देव आपला असला पाहिजे. सद्गुरू आपला असला आणि देव आपला असला की दुनियेत कोणाची फिकर नाही. प्रल्हाद म्हणते खांबातली देवे, खांबावर दंडा मारल्याबरोबर हिरण्याक्ष मोठा आवाज होते आणि हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी भगवान नरसिंह प्रकट होतात. देवतागण पुष्पोष्टी करायला लागतात, मंगल वाद्य वाजतात. हिरण्यकश्यपूला भगवान नेतात, ढकलतात आणि ढकलल्याच्या नंतर दरवाजात आणून हिरण्यकश्यपूचा वध होते. गोपाल कृष्ण भगवान. देवतागण स्तुती करतात. देवाचा राग कोणाच्यानं शांत होत नाही. सगळे देव स्तुती करतात पण कोणाच्यानं शांत होत नाही राग. शेवटी प्रल्हादाला पुढे करतात. प्रल्हाद जातो आणि प्रल्हाद देवाच्या मांडीवर बसतो आणि प्रल्हाद रडायला लागतो. महाराज भागवताचा एक श्लोक फार महत्वाचा आहे. प्रल्हाद काय म्हणते, देवा कुठं तू जगाचा बाप, विश्वाचा मालक आणि कुठं मी लहान लेकरू. त्यातल्या त्यात माझं कुळ बी अपवित्र आहे. मी आसुर कुळातला, वाईट कुळातला. तरी माझ्यासारख्या वाईट कुळाच्या माणसासाठी देवा तू आला. ते देवी म्हणलं पाहिजे. महाराज कोण्या मंदिरात गेले ना, देवाला मागणं सोडून द्या. तुम्हाला विनंती आहे, परमात्म्याच्या पुणे मंदिरात गेले तर मागणं सोडून द्या. मागू नका. देवाला एवढं म्हणा, देवा मी कुठं किती पतित आहे, किती अपराधी, अनाथ अपराधी पतिता गळा परिपाया वेगळा नको करू. देवा मी पतित आहे, मी पापी आहे, मी वाईट आहे. आणि म्हणलं पाहिजे. कुठं शुकाचार्य महाराजांना सांगत गेलं भागवत, आणि कुठं आपण, कुठं परीक्षितानं घरदार सोडून भागवत ऐकलं. आपल्याला घरदार सोडायचं काम नाही. आपल्या गावात यायला लागलं. आपल्यावर किती कृपा देवाची, आपल्यावर किती उपकार देवाचे. मंदिरात जाऊन व्यंकटेश्वराच्या ह्या गोव्या मी नेहमी म्हणत असतो. माझ्या अपराधाच्या परी वर्णिता शिल्ली वेखरी दृष्टपदी दुराचारी अधमाभूमी अधम विषयासक्त मंदमती आळसी कुपनकू व्यसन मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनाशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकळ पामरा माझे पामर व्यर्थ बडिवार जगी वाचे काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्याचे बिडार काल कल्पनेची खार दुडे ते केलासे 18 वनस्पती लेखणी समुद्र भरला मशे करुणी माझ्या अवगुणिता धरणी तरी लिहिले न जाती. पुढचे शब्द आहे का, ऐसा मी पतित खरा परंतु पतित पावन शारंग धरा तो अंगीकार केल्या गदाधरा कोत्म दोष गणी गणील. अरे नीच रतली रायासी तिशी कोण म्हणेल दाशी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैसी. आणि उदाहरण किती सुंदर दिलं. गावीचे होते लेंडवहळ. जुन्या काळात लेंडी असायची. लेंडी लोक डब्बा उचलला की चालले. सगळ्या गावाची खाण त्या लेंडीत असायची. त्या लेंडी म्हणायची. पण ती लेंडी वाहत वाहत ती नदी कुठं गेली, गंगेत गेली. राहिली का ती लेंडी, अपवित्र राहिली. ले गावीचे होते लेंडवहळ गंगेशी मिळता गंगाजळ कागविष्टेचे झाले पिंपळ. कागविष्टेचे झाले पिंपळ. पुढे तयाशी निंद कोण म्हणे ऐसा तुझा की मी अमंगळ परी तुझा म्हणी तो केवळ कन्या देवन्या कुळ मग काय विचारावे. जाणत होतो अपराधी नर. देवा काय शब्द आहेत पा. तुला माहित होतं ना मी दारू पितो, तुला माहित होतं मी पत्ते खेळतो, तुला माहित होतं ना मी भारी आहे, तुला माहित आहे माझे पाप. या जगापासून मी पाप लपू शकतो पण तुझ्यापासून लपू शकत नाही. मग एवढ्या मोठ्या पापी माणसाच्या गळ्यात तो माळ घातली तर सांभाळ. पंढरीनाथ भगवान. जाणत होतो अपराधी नर तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अभेद समर्थन केला पाहिजे. कसा आहे असं लक्ष द्या. मंदिरात जाऊन पाप उच्चारले पाहिजे. कुठं पाप नका सांगू कोणाला. पण मंदिरात गेल्यावर देवापुढे उभं राहून एवढं म्हणा की मी हे पाप केलं, मी हे पाप केलं, मी हे केलं, मी ते केलं. आणि पुन्हा आणखी मी म्हणा केलं तर केलं पण तो इकडे कशाला आणलं. मग इकडे कशाला आणलं. आणलं सांभाळ. जाणत होतो अपराधी तरी का केला अंगीकार
अंगीकारावरी अभेद समर्थन केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा सचितानंदा श्रीहरी. मला व्यंकटेश स्तोत्राच्या एवढ्या ओव्या लय आवडतात, खूप आवडतात, फार आवडतात मला. व्यंकटेश स्तोत्र खरंच अद्भुत. आणि वाशिमच्या बालाजीच्या गावात राहता व्यंकटेश स्तोत्र झोपल्या का काय तुम्ही पाहायला पोथ्यालय वाचा वाटेल तुम्हाला, आणखी पोथी वाचा. वाशिमला राहता, बालाजी कशी राहता, गावात राहता, बरोबर आहे. तर व्यंकटेश स्तोत्र रोज वाचा. 3च महिने वाचा. 3 महिन्यात पहा काय अनुभव येणं चालू होईल. 3 महिने जरी तुम्ही वाचला ना, 3 महिन्यातच पहा काय काय अनुभव येणं. व्यंकटेश स्तोत्र अद्भुत आहे. म्हणून प्रल्हाद म्हणते देवा मी अपवित्र आहे, मी वाईट आहे, मी गतीचा नाही आहे, माझी गती चांगली नाही आहे, माझं लोक चांगलं नाही आहे, माझा व्यवहार चांगला नाही आहे, अवशा अमंगळ कुळामध्ये माझा जन्म झालेला आहे, पण माझ्यासाठी तू आला देवा, तू आला. रडायला लागला महाराज प्रल्हाद. भगवान नरसिंहानं भगवंतानं जवळ धरलं, प्रल्हादाला आलिंगन दिलं, राग शांत झाला. प्रल्हादाच्या डोक्यावर हात ठेवला, सांगितलं चिरंजीव होशील. प्रल्हाद चिरंजीव झाला. गोपाल कृष्ण भगवान. प्रल्हाद काय झाला? चिरंजीव झाला. प्रल्हाद चरित्र समाप्त होते, पण एक आणखीन कथा आहे भागवतात की प्रल्हादाची अवधूताची भेट झाली. तुम्ही कथा कधी ऐकली का? प्रल्हादाची दत्तात्रय महाराजाची भेट झाली. कशी झाली होती, काय चर्चा झाली होती, जरा डोक्याच्या वरी आहे, पण आपण श्रवण करू. बाकी तर हे चालूच आहे, पूजा पाती गोर्धन हे दरवर्षी ऐकतोच. पण यावर्षी भागवतातला विषय निवडला अवधूत. तर अवधूत पूर्णत्वाकडे नेऊ. अवधूत काय करू? पूर्णत्वाकडे नेऊ. आता अवधूत आणि प्रल्हादाची कशी भेट झाली, अवधूताचा धर्म काय, हे आपण श्रवण करू. पण तत्पूर्वी 1 मिनिट सगळी मंडळी प्रेमानं विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा भागवताच्या 7व्या स्कंदाच्या 13व्या अध्यायामध्ये संन्यासाचा धर्म सांगितलाय, यतीचा.
त्याची माने अवधूत. यानं संन्यास घेतला. आता दुनियेचं काही घेणदेण नाही. यानं कसं राहिलं पाहिजे? ऐका, जीव लावून जरासं, डोक्याच्या वरी जाईल पण ऐका. नारद सांगायला लागले, धर्मराजा, संन्यास घेणाऱ्या माणसाने शरीर व्यतिरिक्त इतर सर्व काही सोडून त्याने संन्यास घ्यावा. कल्पतेवं परित्यज्यं देह मात्र विशेषतः. फक्त शरीर जवळ ठेवा, काही जवळ ठेवू नाही. त्याला म्हणतात संन्याशी. आमचा एक संन्याशी मेला, त्याच्या 5 पिढ्या बसून खातात. मग मी असं बोललो की सागर महाराज बोलते. पंढरीनाथ भगवान की. माझ्या लय भागवत बंद झाले. पाहून तर महाराज बोलतो. मला आता काही गरज नाही राहिली एवढी. एक काही सण झाले त्या जागेवर 2 लोक घेऊन येऊन टपकतात, द्या महाराज तारीख. तेवढा काय लोड घ्यायचा. आणि बदल झाले तर कामाला राहू. कुठे एखाद्या वाचमेन बिशमेन होईल, काय लागते त्याच्यात. भक्ती करताना निर्भय राहा. तुम्ही जेवढे निर्भय राहाल तेवढं तुमचं कल्याण होईल. निर्भयता गुण साधूत असला पाहिजे. संन्याशाने जवळ काय ठेवा? फक्त शरीर. आणि पुढचा ऐका आता, शरीरा व्यतिरिक्त सर्व काही सोडून त्याने संन्यास घ्यावा. तशीच कोणतीही अपेक्षा न ठेवता कोणताही मठ आश्रम त्याने बांधू नये. धर्म सांगायला गेले संन्यासाचा. आणि इकडं तर मोठे मोठे स्वस्थान मठासाठी पट्टी. धर्माच्या नावावर जमवली बट्टी. जनतेचा पैसा सारा, जनतेचा पैसा सारा, पण बुवाचे नाव आज्ञानी लोकाची तिकडेच धाव. आज्ञानी लोकाची तिकडेच धाव. एका गावात एक रात्र राहण्याचा नियम करून पृथ्वीवर संचार करावे. जर वस्त्र नेसायचे असेल तर फक्त गुप्त अंग झाकण्यासाठी फक्त लंगोटी नेसावी. आणि काही आपत्ती नसेल तर दंड आणि आश्रमाचे चिन्ह असणाऱ्या वस्तू फेरी त्याग केलेली कोणतीही वस्तू पुन्हा ग्रहण करू नये. पंढरीनाथ भगवान. हे संपूर्ण विश्व कार्य कारणापासून वेगळे असलेल्या परमात्म्याच्या अंतर्भूत जाणीव आणि कार्य स्वरूप जगतामध्ये ब्रह्म स्वरूप असलेल्या आपल्या आत्म्याला परिपूर्ण रूपात पाहावे, हिंडत राहावे. अनात्मक वस्तूचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्राची आवड नसावी. आपला जीवन निर्वाहासाठी काही कामं करू नये. केवळ वादविवाद करण्यासाठी तर्कवितर्क संन्याशानं करू नये. कोणाची बाजू कधी संन्याशाने घेऊ नये. शिष्य समुदाय जोडू नये. चेले चपाटे जमा करू नये. आणि कोणत्याही महाराजाने बुडवलं असेल तर कोणा बुडवलं संचय नाही. जेवढे शिष्य महाराजाला बुडवतील तेवढे गावातल्या लोक नाही बुडवतात. शिष्य असे चढवतात त्या महाराजाला, महाराज काय तुमचा चेहऱ्यावर तेज दिसा लागलं, काय लोक तुमचं भागवत ऐकायला लागले. मेला महाराज. कुठे तुम्ही पहा, साधूच्या माती जर केली असेल ना शिष्य समुदायाने, संघ राहणाऱ्याने ऐकलं पाहिजे, पण कामापुरतं ऐकलं पाहिजे. लोक संघ राहणारे पहा ना, आमच्या संघ काही काही जण राहतात भागवतात, याच्यात आम्हाला भेटतात. काय महाराज काय 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 तुमचं भागवत, काय तुमचं आम्हाला मोठेपणा छाती फुगली की गेला कामात. दूर राहिलं पाहिजे. काय तेज दिसते महाराज तुमच्या चेहरा, काय ढेकळाचं तेज दिसणार. सकाळी जर 2 पोळ्या खाल्ल्या तर बोलतायत आणि संध्याकाळी खावत आहे शिरकी होते. जेवायचाच पता नाही, 4 घंटे बोला लागते. त्याला काय ढेकळाचं तेज राहणार त्याच्या चेहऱ्यावर. पण महाराज लोक म्हणाय ना काय महाराज तुमचं तेज. हे असे तुलाचे हवे तोडणाऱ्यापासून दूर राहिलो. शिष्य गुरु गुरुचा मोठेपणा करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. पण शिष्याचं ऐकणं आणि त्याच्याप्रमाणे वागणं हे चुकीचं.
समजते काय बोलतो ते? चेले चपाटे करू नये, पुष्कळ ग्रंथाचा अभ्यास करू नये, व्याख्यान देऊ नये, कोणतेही शुभकामात संन्याशानं जाऊ नये. संन्याशानं कोणत्याही शुभकर्मात जाऊ नये. संन्यास म्हणजे कसा असते माहिती तुम्हाला? माणसाचं पिंडदान स्वतःच्या हातानं करून त्याला संन्यास घ्यावा लागतो. म्हणजे ते मेला आणि मेलेली डेड बॉडी एखाद्या लग्नात नेतात का? डेड बॉडी लग्नात नेत नाही तर संन्यासाला नेणं काय? पंढरीनाथ भगवान की. चला पुढे. आश्रमाचे कोणतेही शून्य नसो, परंतु त्याने अनुसंधानात मग्न असावे, त्याने त्यात विचारशील असावे, परंतु लोकात वेडा किंवा बालक असल्याप्रमाणे स्वतःला दाखवावे. कितीही प्रभावशाली असलं तरी मनुष्याला ज्ञान झालं हे जगाला दाखवू नये. याविषयी प्राचीन इतिहास सांगतो. एक दिवस प्रल्हाद महाराज सकाळी सकाळी उठले आणि आपल्या राज्यातली गुप्त वेश धरून फिरायला लागले. असुर राजा होते ना, प्रल्हाद असुराचे राजे होते आणि प्रल्हाद फिरायला लागले. आता प्रल्हाद फिरता फिरता काय झालं? एक उंबराचं झाड दिसलं. काय दिसलं? औदुंबराचं झाड दिसलं. आणि त्या औदुंबराच्या झाडाखाली लंगोटी घालून एक साधू असा झोपलेला दिसला. कुणाला दिसला? प्रल्हाद बाबाला. प्रल्हाद बाबा त्याच्या जवळ गेले आणि भगवंताला प्रिय भक्त प्रल्हाद आणि असा तो त्यानं नमस्कार केला त्या मुनीला. त्याचे कर्मरूप वाणी वर्ण आश्रम चिन्ह यावरून तो कोणीतरी शुद्ध पुरुष आहे किंवा नाही हे लोकांना समजू शकत नव्हते. भगवत भक्त प्रल्हादाने आपले मस्तक त्याच्या चरणावर ठेवून त्याला नमस्कार केला. विधीपूर्वक त्या अवधूताची पूजा केली व त्याला प्रश्न केला की हे ब्रह्मन, उद्योगी आणि भोगी पुरुषाप्रमाणे आपण शरीर धष्टपुष्ट आहे. जगाचा हा नियम आहे. उद्योग करणाऱ्याला धन मिळते, धनवानाला भोग प्राप्त होतात आणि भोगी लोकांचे शरीर धष्टपुष्ट असते. या खरीद पुष्टीत दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. समजला का प्रश्न? काय बोलायला लागलो ते? शरीर कसं होतं? चांगलं असं धनकड होतं. मग प्रल्हाद नमस्कार करते आणि प्रल्हाद म्हणते, महाराज कोणत्याही माणसाचं शरीर धष्टपुष्ट कधी राहते? ते काम करते. काम केलं की पैसा भेटते, पैसा झाला की त्याला भोग भेटतात आणि भोग झाला की त्याचं शरीर, भोगी माणसाचं शरीर कसं राहते? तृप्त राहते. पण तुम्ही तर जंगलात पडलेले आहे, तुमच्या अंगात एवढीशी लंगोटी आहे, या उंबराच्या झाडाचं घर तुम्ही करेल आहे आणि तुम्ही तोंडानं दिगंबरा दिगंबरा म्हणायला लागले. तुम्ही कोण हा? आणि तुमचं शरीर एवढं मजबूत कसं काय? तुमचं शरीर एवढं सुंदर कसं काय? तर शरीर तर भोगी लोकांचं चांगलं असते. तुमचं शरीर असं इतकं सुंदर कसं काय? आणि जे समाधान, लक्ष द्या, जे समाधान राजाला गादीवर बसून सुद्धा नाही. मी कोण आहे? मी राजा आहे. भारत देशाचा नाही, पुऱ्या विश्वाचा राजा मी आहे. पण एवढा मोठा मी राजा असताना माझ्या चेहऱ्यावर जे समाधान नाही ते तुमच्या चेहऱ्यावर कसं काय आलं? पंढरीनाथ भगवान. आपण कोणता उद्योग करीत नाही, आपण पडून राहता म्हणून आपल्याजवळ धनही नाही, आपल्याजवळ भोगही नाही. भोगाखेरीज आपलं शरीर पुष्ट कसं? हे विप्रवरा, तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद का? हे सांगा. आणि विद्वान समर्थ चतुर्थ माझं उत्तर द्या. नारद म्हणतात त्या प्रल्हादानं महामुनीचा असा प्रश्न ऐकला आणि ते हसायला लागले. पुढे उत्तर देताना ते यदू काय म्हणतात? दत्तात्रय महाराज येते आणि कुणाला बोलायला लागले? प्रल्हादाला बोलायला लागले. काय बोलतात ऐका. हे दैत्यराज, सर्वश्रेष्ठ पुरुष तुझा सन्मान करतात. मनुष्यांना कर्माची प्रवृत्ती आणि निवृत्ती यापासून काय फळ मिळते ही गोष्ट ज्ञान दृष्टीने जाणत आहोत. असे करीत अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात. सूर्य जसा अंधाराचा नाश करतो तसा हे प्रल्हादा तुझं नाव घेणारा जीव अज्ञानाचा नाश करतो. तरी सुद्धा राजा, मी जसे जाणले आहे त्यानुसार मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो. इच्छेप्रमाणे नुसार भोग प्राप्त होऊन तृष्णा कधी पूर्ण होत नाही. त्याचमुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडावे लागते. कर्माच्या अनेक योनीत भटकावं लागते. संसारात स्त्री पुरुष हे भोग भोगावे लागतात. प्रारब्धावर ज्याचा विश्वास नाही असा मी काय? फक्त प्रारब्धावर माझा विश्वास आहे म्हणून मला शरीर नाही, मला दुःख नाही, मला सुख नाही. मी आजगरासारखा पडून राहतो, जे तोंडापाशी ते खातो. मी कधी फिरतो, कोणी गळ्यात हार घालते. ऐका दत्तात्रेयची अवस्था. कधी गळ्यात कोणी हार घालते, कोणी पूजा करते, कोणी पाटावर बसून अन्न देते. कधी नाही भेटला अन्न तर लोक कुत्र्यावानी फेकून देतात. पण मी पृथ्वीवर फिरत राहतो, फिरत राहतो, फिरत राहतो.
मी कधी मोठा पाहत नाही, कधी लहान पाहत नाही, कधी मान पाहत नाही, कधी सन्मान पाहत नाही. बस रात्रंदिवस दत्तात्रय महाराज काय करतात? 24 तास मी फिरत असतो. मला सुख पाहिजे नाही, मला दुःख पाहिजे नाही. कोणी सन्मान करते, कोणी तिरस्कार करते, कोणी चपला आणते, कोणी कधी चप्पल घेऊन देते, कोणी कपडे फाडून टाकते अंगावरचे, कधी कोणी कपडे घेऊन देते. मला या कोणत्याच गोष्टीचा लेशच नाही. मी कोण आहे? मी आत्मा आहे, मी शाश्वत आहे, मी नाश पावणारा नाही. हे ज्ञान मला झालेलं आहे. म्हणून मला काय म्हणतात? अवधूत पंढरीनाथ भगवान की. समजलं अवधूत कोणाला म्हणतात? दादा कोणी अवधूत? ज्याला भानच नाही त्याचं नाव अवधूत. ज्याला विकारच नाही त्याचं नाव अवधूत. समाधान बी नाही, शांती बी नाही, आनंद काहीच नाही, पडून राहायचं. मी 3 माणसं जर का पडेल असतो, एक अजगरासारखा. अजगराचे देही बळउदंड, परी काही करीना बंड, पसरुनी तोंड पडिलास. अजगर काय करते? काहीच करत नाही. अजगर केवढा आहे? अजगर लय मोठा असतो, काहीच करत नाही. तोंड वाजते बसून राहायचं. आणि आपोआप काय होते? एक भजन आहे का? मानवा का चिंता वाहतो, मानवा का चिंता वाहतो, मानवा का चिंता वाहतो, मानवा का चिंता वाहतो. साधूला विचारतात, दत्तात्रेयला विचारतात की महाराज तुम्ही एवढे शांत का? आपल्या पावर माझ्या घरात गादी आहे, पलंग आहे, दुलई आहे, सुख आहे, समृद्धी आहे, राजा आहे, महाराजा आहे, खोली आहे, सगळं सुख आहे, पण माझ्या चेहऱ्यावर असं समाधान नाही. तुमच्या चेहऱ्यावर कसं काय समाधान? तर दत्तात्रेय महाराज म्हणतात मी 2 गुरु केले. 24 गुरु मी एकदा बोललो, पण आज 2 गुरु 24 सातले मी 2 मुख्य सांगितले या कथेला. 24 गुरु तुम्ही ऐकले असेल, माझ्या तोंडातून एकदा मी सांगितले होते, एखाद्या वेळेस पुन्हा सांगतो टाइम भेटला. पण आता 2 गुरु लय महत्वाचे. मी पहिला गुरु केला माशी. माशीचे किती प्रकार असतात? 2.
माशा किती असतात? 2. एक असते आपल्या घरातली माशी, गावातली माशी, ती म्हणतात गाव माशी, आणि एक असते गावाच्या बाहेरची मधमाशी. झोपले का काय? जाग्यानं माशा किती असतात? 2. एक गावातली माशी, एक गावाच्या बाहेरची माशी. आता गावाबाहेरची माशी काय करते? जे जमा करते, जे जमा करते, जे जमा करते, जे जमा करते, कमरत गॅप पडते, मानत गॅप पडते, तरी जमा करतेच करते. टेबला खालून घेते, याचा धुरा करते, त्याचा धुरा करवते, याची सोयरी विचकवते, आपल्या पोराची जाऊन झुटवते. जिथून नाही तिथून जमा करते. कोणती माशी? झोपले का काय? कथा माशीची नाही, कोणाची आहे? आपली आहे. सगळी कोण जमा करते आणि एक दिवस झोपतच मरते. काय झालं? आट्या काढा हो, झोपतच गेला, झोपतच. आणि मग ते पैसा कोण खाते? पोरग खाते, सून खाते, मुली वाटून घेतात, जवयाचे भांडणं टिकतात. तिथे काय वाटणारे काय कमी आहेत? ऐका ना, हिस्से करणारे कमी आहेत? भांडणं लागतात, भांडणं. सावरून आले की संध्याकाळी मीटिंग बसते. तेरशाले पैसा कुठे? काऊन पोराजवळ नाही का तेरशाला पैसा? पण मोठ्यांना तर मग लाहिण्याचा बाप नाही का? लाहिण्याला तर मोठ्याचा बाप नाही का? कठीण काय झोपले का काय तुम्ही? याच्यासाठी भागवत ऐका लागते, याच्यासाठी भागवत. बाकी कशात भागवत येईल? काय गरज आहे भागवताची? तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका, मेल्यावरती तुझ्या बरोबर 4 आण्याचा मडका. आता 100 रुपयात झाला असेल ते मडक. तू म्हणशील बायका पोर, अरे हे तुझ्या मांगल्ले चोर, मेल्यावरती खापर फोडती तुझ्या रे शिरावर. तशी ती मधमाशी जमा करते 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 करते, 8 जमा करते. एखादा जाते, 2 गौऱ्या पेटवते, 2 गोटे हाणते, मऊळ फुलवते, मऊळ घरी येते, आणि मग हिचा चालला गोंगाटा, गोंग 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 गोंग. काय काय मताऱ्या कशी बसा ना, तेच गोष्टी त्याच्या. चहा नाही दिल्या, पोळी नाही दिली, मला बोललंच नाही, मला हेच नाही. जेव्हा पैसा होता तेव्हा मस्त राहील. आता पैसा सगळा पोराच्या नावावर केला, आता मग म्हातारीच्या गप्पा. चहा नाही दिला, आता काय गोंगाट करून फायदा? पंढरीनाथ भगवान की काय फायदा? बोला. मधमाशी, तिला मी गुरु केलं. कोण म्हणते? दत्तात्रय महाराज, भागवताच्या 7व्या स्कंदात. तुम्ही मी गुरु करायच्या मधमाशीला. जिंदगीभर जमा करते मधमाशी, खाते कोण? दुसरेच. तुमचा पैसा तुम्ही खाल्ला का? नाही नाही, लेकरायसाठी, नातायसाठी, पंचायसाठी जमा जमा, आणलं जमा. कवा बद्रीनाथला गेलं नाही, कवा केदारनाथ नाही, कवा देवधर्म नाही, कधी भागवत नाही, कधी भजन नाही. वर्गणीवाले आले तर 11 रुपये लिहा, 12 माणसं जेवायला जा. कशा अशी कुठं किती जमा केला? आणि मग शेवटी काय? कवडी कवडी धन जमोनी, हवेली माडी बांधून ठेवली, शेवटी समशान वाटेला, तिथं काय सांगसाल देवाला? काय फायदा? त्याच्यापेक्षा गावातली माशी पा. गावातली माशी जमा करते का? जिथं बसल, जे 2 घास खाते आपली, मुगाड्यानं बसून जाय. साखरेवर बसल, गुलाबजामवर बसल, 2 घास खाते आपली, मोकळी होते. समजले का माशी तुम्हाला? मग तुम्हाला आता कोणत्या माशीला गुरु करायचं? या का या? हिला गुरु करता का तिला? बोला ना. मी मधमाशीला गुरु केलं. 2 माशाचा अनुभव. आणि अजगर अजगर काय? अजगर पडून राहिलं. भेटलं तर खायचं, नाही भेटलं ते माझ्या सुखाचं कारण आहे. सांगितलं. पुढे 8व्या स्कंदामध्ये बळी चरित्र सांगितलं. बळी चरित्र सांगून महाराज समुद्र मंथन वगैरे सांगून 8वा स्कंद विराम दिला. आता भगवान श्रीकृष्णाचा जन्मकाळ कथा आपल्याला श्रवण करायची. बस 10-20 मिनिटात भगवान श्रीकृष्णाला जन्माला आणू. 1 मिनिट प्रेमानं गोपाल कृष्ण भगवान. 10वा स्कंद सुरू झाला. पृथ्वीवर जगाचा पृथ्वी मातेवर जगाचा भार झाला. विश्वातली पापी लोकांचा भार झाला.
माता पृथ्वी भगवान ब्रह्मदेवाला शरण गेली, ब्रह्मदेव नारायणाला शरण गेले आणि नारायणाला शरण गेल्याच्या नंतर नारायणानं सांगितलं, नारायण म्हणतात मी लवकरच यदुवंशात अवतार घेणारे जन्म घ्या. सगळे देवता यादव झाले, सगळे भगवत भक्त वृंदावनात गोपी झाले, गोप झाले, गाई झाले, वासरं झाले, जसं ज्याचं पुण्य असेल ते झाले. बरोबर आहे. सगळ्यांनी अवतार घेतले आणि सगळ्यांनी अवतार घेतल्यानंतर आपापल्या अवताराचं कार्य सुरू झालं. इकडे वसुदेव देवकीचं लग्न झालं आणि वसुदेव देवकीचं लग्न झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा अवतार घेणार म्हणून जे संकल्पित कार्य होतं मधात निघत आला, आकाशवाणी झाली, हे कंसा या बहिणीचा 8वा गर्भ तुझा नाश कर. कंस बहिणीला मारायला लागला. वसुदेव म्हणतात बहिणीला मारू नको, बहिणीला मारशील तर पाप लागल, दोष लागल. एक काम कर. काय काम करायचं? तिला होणारी जेवढी संतती मी तुला आणून देईन. कंस मान्य झाला. वसुदेवाला बंदीखान्यात टाकलं. 7 लेकरं झाले. 7च्या 7 कोण मारले? कोणी मारले बाप? 7च्या 7 कंसानं त्या ठिकाणी 6 लेकर कंसानं मारून टाकले आणि 7व्यांदा भगवान शेष नारायण उदरामध्ये गेले. शेषाचा 7 महिन्याचा गर्भ काढला आणि रोहिणीच्या उदरामध्ये टाकला. बलराम दादाचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान. आता भगवान श्रीकृष्णाचा जन्म होणार. वाटा फुलं वगैरे काय असेल तर वाटा. सगळ्या दिशा पवित्र झालेल्या आहेत, सगळीकडे मंगल झालेलं आहे, सगळीकडे आनंद सुरू झालेला आहे, सगळ्या गवळणी आनंदित झालेल्या आहेत. भगवान कृष्ण जन्माला येणार. कृष्ण जन्माला येणार. योग मायेने यशोदेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. भगवंतानं सुंदर महाराज देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला. देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर भगवान वाढायला लागले. 9 मास झाले आणि 9 मास झाल्याच्या नंतर 10व्या महिन्यातली श्रावण महिना लागला. अष्टमी तिथी बुधवार वार. सर्वप्रथम मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या देवकीच्या समोर 8 वर्षाची जनार्दन रूपानं प्रगट झाले. शंख चक्र गदा पद्माभूषण धारण करून प्रगट झाले. वसुदेव देवकीला सांगितलं की नंदाच्या घराला मदने गोकुळाला, एवढं सांगितलं. कृष्ण जन्माचा काळ सुरू झाला. कृष्ण जन्माची तयारी सुरू झाली. पाऊस मंद पडायला लागला. मंद पाऊस पडत असताना रात्री 12 वाजलेले आहेत. विजा कडकडायला लागल्या. आभाळ गरजायला लागलं. विजा कडकडायला लागल्या. थोड्याच वेळात हवा सुटली. मंद हवा चाललेली आहे. मेघाचा कडकडाट सुरू झाला. रात्री कधी पक्षी ओरडत नसतात, पण त्या दिवशी रात्री 12 वाजता पक्षी ओरडायला लागले. पक्ष्याचा किलबिलाट सुरू झाला. पक्षी खुश आहे, हवा खुश आहे, पाणी खुश आहे. पाण्याला विचारलं काऊन पडतं? सांगितलं कृष्ण जन्माला या लागले. सडा टाकला गेला पाहिजे सगळीकडे. मेघ गरजा लागले. विचारलं काऊन गरजतात? सांगितलं जर देव 12 वाजता जन्माला येणार कोणी झोपलं नाही पाहिजे म्हणून देव मेघ गरजायला लागले. रात्री 12 वाजता पक्षी किलकिलाट करायला लागले. मोर कल्ला करायला लागले. कोणीतरी पक्ष्याला विचारलं, पक्षी हो, रातच्या 12 वाजता तुम्ही कधी ओरडत नसता, आज काऊन ओरडा लागले? सांगितलं आमचा देव जन्माला येणार आहे आणि आमच्या एका पक्षाचं पीस डोक्याला लावणार आहे म्हणून रात्री 12 वाजता मोर कल्ला करायला लागले. सगळीकडे आनंदी वातावरण झालं, पवित्र वातावरण झालं. देवतागण हातात फुलं घेऊन बसले. आता देवाचा जन्म होणार. श्रावण महिना अष्टमी तिथी
सुमूर्तावर भगवंताचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. 1 मिनिट सगळेजण प्रेमानं भजन करू, त्यानंतर मधातली विश्रांती होईल. सगळेजण उभे राहा. कृष्ण जन्म झालेला आहे. आनंद इकडं दरवाजापासून टाकला. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण कृष्ण जन्माची गवळण किती सांगू मी सांगू कोणाला. सगळ्यांनी नाचल्याशिवाय राहायचं नाही. बँडवर नाचले काही फायदा नाही. इथं देवासमोर नाचाल दुःख दरिद्र परेशानी दोष जातात. म्हणून रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. बिगर नाचल्याचं कोणी राहत नाही. जागच्या जाग्यावर सगळ्यांनी पावल्या खेळा रिंगण करा. सुंदर आनंद घ्या कृष्ण जन्माचा. उत्पत्ती काढायची तरी एक कृष्ण जन्माची गवळण होईल. सगळ्यांनी आनंद घ्यायचा. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज
एक लाटचं भजन होईल 5 मिनिटं फक्त. सगळ्यांना नाचल्याशिवाय राहायचं नाही, आता उभं राहायचं नाही, नुसतं सगळ्यांना नाचायचं. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे दिल का मोहन दिलदार है, मेरे मन का मोहन दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है,
राधे 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 हो जाएगा राधे राधे यायचा आवाज वाढवला माईक राधे राधे आगे राधे Thank you.
पुन्हा सुरू होईल कथा. 4 वाजता पकवाजे गायक सगळे बोलवून 4 वाजता पुन्हा होत पकवाजे बोलवून सगळेच बोलले झोपेले